हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे माझ्या वडिलांच्या गावची जत्रा असते म्हणजेच माझ्या माहेरची. त्या देवासाठी खास करून हे असा नैवेद्य बनवला जातो. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक अशी नैवेद्य बनवायची वेगवेगळी पद्धत असते. हे माझ्या माहेरचा देव आहे. त्या देवासाठी असा नैवेद्य बनवला जातो. तर बघू शकताय आम्ही याला असं घोडे म्हणतो. या पद्धतीने असे घोडे बनवले जाते. प्रत्येक जण असे घोडे घेऊन येतात देवाच्या दर्शनासाठी. म्हणजे जायचं म्हणलं दर्शनासाठी की असे घोडे घेऊन जातात, असे घोडे करतात. कणिक भिजवलेलं आहे थोडंसं, जसं आपण चपातीला कणिक भिजवतो तसंच कणिक भिजवलेलं आहे. पण चपातीला जरा मऊ लुसलुशीत असं कणिक भिजवतो. हे आहे तर आपल्याला एकदम असं घट्ट कणिक भिजवायला लागते. असं घट्ट कणिक भिजून असं घोडे तयार करायचे आहेत. मी आता माझ्या माहेरी जाणार आहे यात्रेला. देवाला आपण जातोच, हे नैवेद्य घेऊन जावं असंच लागते. प्रत्येक जण हे नैवेद्य घेऊन येतातच भरपूर असं हे. आणि खायला पण हे खूप छान असे लागतात. याच्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे आणि अर्धी वाटी साखर आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे 2 ग्लास पाण्यामध्ये. आता या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. बघू शकताय. आपल्याला आता याच्यात 10 मिनिट आपण असं मिडियम गॅसवर असं झाकून ठेवायचे आहेत. हे मस्त असा घोडे 10 मिनिटांमध्ये मस्त शिजल्या जातात. मिडियम गॅसवर असे शिजलेले आहेत. बघू शकताय मस्त आता घोडे आपले तयार झालेले आहेत. देवासाठी नैवेद्य आपला तयार झालेला आहे. इथून आम्हाला 30 किलोमीटर लांब जायचं आहे. मी असं डब्यामध्ये घोडे करून घेतलेले आहेत. बघू शकताय. आता मी सकाळचे 10 वाजलेले आहेत. इथून आता आम्ही निघालेले आहे. आणि निघते वेळेस मला आम्ही मतदान करून निघणार आहे. कारण आमचं इथं मतदान आहे वसमत येथे. आम्हाला इथं आता मी मतदान करण्यासाठी इथे आलेली आहे. मतदान करायचे आहे. मतदान केलेलं आहे. आणि आता आम्हाला घोडे तर नैवेद्यासाठी मी घेतलेलेच आहे. आणि इथं पेढा घेतलेला आहे. कवठा फाटा म्हणून आहे. कवठा फाट्यावरचा पेढा खूपच छान लागतो. अप्रतिम चव तर खूप छान लागते. इथं मी अर्धा किलो पेढा घेतलेला आहे. पेढा घेऊन आम्ही आता गावाकडे निघालेले आहे. घरून निघाले, मतदान केलं आणि दर्शनासाठी पेढा घेतला. आता घरी आलेले आहे. हे आहे बहिणीचं बाळ. मस्त छान असे यात्रेतून अशी गाडी आणलेली आहे. बघू शकताय हत्ती. मस्त छान खुश झालेला आहे गडी आता. असे मस्त छान खेळतोय. आम्ही पण आता देवाला निघालेले आहे. यात्रेतून जातोय आम्ही देवाला. त्यांनी म्हणत होते मला फुटाणे वगैरे घ्या. आम्ही म्हणलो येते वेळेस घेतो. आता आम्ही देवाला चाललोय. असा डोंगरावर देव आहे आमचा, माझ्या माहेरचा. ही माझी आई आणि बहीण आहे माझ्यासोबत. कालच पूर्ण सगळेजण, काल भरपूर अशी गर्दी असते तिथे. पण काल सगळे येऊन गेलेले होते. पण मला यायला जमलं नाही. माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी आले नव्हते काल. आज माझी बहीण आणि आई आम्ही आता तिघीजणी इथे देवाला आलेले आहे. हे आहे आमच्या माहेरचा देव, आप्पा देव म्हणून आहे. इथं घोड्याचा नैवेद्य लागतो. हे असं मी पळसाचे पानं आणलेले आहेत. मंदिर बंदच होतं. पुजारी काही नव्हता. पण म्हणलं आता बाहेरच पूजा करून जावं म्हणून इथं असं घोड्याचा नैवेद्य असं ठेवलेलं आहे. आणि पेढा वगैरे असं पूजा वगैरे झाली. आणि तेवढ्यात काय झालं, पुजारी पण आला. माझी बाहेरची पूजा अशी नैवेद्य वगैरे ठेवून झालेला आणि तेवढ्यात पुजारी आला. त्यांनी दार वगैरे उघडलं. नंतर मग आम्ही आत जाऊन असं दर्शन घेतलेलं आहे. पूजा तर बाहेर केली होती आम्ही, घोडे वगैरे नैवेद्य ठेवला होता. पुन्हा म्हणलं चला आता आत जाऊन आपण दर्शन घेऊया. मस्त असं आत जाऊन आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि मग पुन्हा डोंगरावरून असं खाली आले. खाली पूर्ण असं यात्रा भरते. बघू शकताय मस्त अशी गर्दी आहे. आपल्या गावची यात्रा म्हणजे 2-4 दुकानं असले तरी खूप छान असं वाटते. आणि चला आपल्या गावची जत्रा आहे, लहानपणापासून आपली अनुभवलेली यात्रा आहे ही. जत्रा यात्रा असं म्हणतात. आम्ही मस्त असं येते वेळेस असं भेळ खाल्लेली आहे बहिणीच्या मुलांनी. आम्ही काही खाल्ली नाही. आम्ही उसाचा रस घेतलेला आहे. त्यांनी असं भेळ खाल्लेली आहे. मस्त भेळला पण चव होती. त्याला विचारत होती पण छान लागत होती म्हणत होता. मस्त यात्रा झाली. आणि आम्ही उद्या सकाळी मग आमच्या वडिलांच्या शेतामध्ये आलेले आहे. शेतामध्ये हे हरभरा पेरलं होतं. कोणाला आवडणार नाही अशी कवळी लुसलुशीत आणि भाजी अशी हरभऱ्याची, कोणाला आवडत नाही असं नाहीच. प्रत्येकाला आपली हरभऱ्याची भाजी ही आवडतेच. मग काय आम्ही सकाळी असं आले शेतामध्ये आणि भरपूर सारी अशी हरभऱ्याची भाजी खुललेली आहे. बघू शकताय. ही हरभऱ्याची भाजी बहिणीने, आईने आणि आम्ही दोघी तिघीने मिळून अशी खुललेली आहे. आणि शेतातला हे रानमेवा, बोरं, तुरीच्या शेंगा, हरभऱ्याची भाजी ही
खरंच सीझनमध्ये खायची ही वेगळीच मजा असते. सीझन स्पेशल सगळं खायलाच पाहिजे. आणि आम्ही दुपारी असं भाकरी आणल्या होत्या शेतातून, पण भाजी आणली नव्हती. पण आई म्हणले आपण मस्त असा घोळाना करूया. आमच्या इकडे याला असं घोळाना म्हणतात. याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण ताजी ताजी हरभऱ्याची भाजी खुललेली, त्याच्यात मीठ आणि मिरची आणि कोथिंबीर, तर सगळं शेतामध्येच आहे, तोडून आणलं आणि आईने आम्हाला भाकरीसोबत खाण्यासाठी अशी भाजी बनवून दिलेली आहे. भाजी पण आम्ही भरपूर भाकरी आणल्या होत्या, पण भाजी थोडी होती. तर मस्त अशी ही हरभऱ्याची भाजी खुललेली आहे आणि कवळी कवळी शेंडे असे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मीठ, मिरची आणि कोथिंबीर. तर बघू शकताय. तर हे ज्या शेतकऱ्याच्या मुलींनी खाल्ली हे त्यांनाच माहिती आहे, हे घोळाना शेतातला असा ताजा ताजा. तर तुम्ही कधी खाल्ला असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा, तुम्ही असं खाल्लं आहे का शेतामध्ये भाजी आणि भाकरी. तर याला फोडणी द्यायची नाही, काय नाही, असंच हे असं वाटून खाल्लेलं आहे, हरभऱ्याची भाजी मिरचू अशी. तर आम्ही याला असं घोळाना म्हणतो. आम्ही हे असं लहानपणापासून खात आलेलं आहे आणि आता पण आम्ही आईच्या गावी गेलो तर असं करून खातेच. खूप छान चव लागते. तर मस्त दुपारचं असं पोटभर जेवण झालेलं आहे. जुन्या आठवणी मी ताज्या करते. आता सहसा कोणी खात नाही असं. आताच्या मुलांना अजिबात आवडणार नाही. "काय तुम्ही असं पाला खाता?" असंच बोलणार आहेत. पण खूप छान अशी चव लागते आणि ज्यांनी खाल्लेलं आहे त्यांनाच माहिती आहे खरंच. जेवण वगैरे आम्ही दुपारचं केलं आणि पुन्हा भाजी खुडायला लागले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.